सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि परत एकदा आपण राईडला सुरुवात केली, पण यावेळी राईड आपली टू व्हीलरवरती नसताना आपली फोर व्हीलरवरती राईड आहे. तर आमच्यासोबत आहेत आज दोघं जणं, त्याच्यापैकी एक जण व्हॉमिटिंगला सुरुवात झालेली आहे. राईडचा प्लॅनिंग असं आहे की आज चाललो आम्ही खोपोलीला, गगनगिरी महाराज. कारण बरेच दिवस झाला तर कुठे बाहेर पडलो नव्हतो, तर म्हटलं चला आपण जाऊ. तर या राईडला सुरुवात करूया आता. आणि चला तुम्हीसुद्धा या राईडची एन्जॉय करा. ही फोर व्हीलर राईड आपली, टू व्हीलर राईड नाही आहे. सो नेक्स्ट टाईम आपण टू व्हीलरवरती प्रयत्न करू राईड करण्याचा. नवीनच काहीतरी प्लॅन होणार आहेत, तर पुढे जाऊन समजतील आपल्याला. फायनली एवढा प्रवास झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. चला तर आता मंदिराचा आतमधला भाग तुम्हाला दाखवतो कसा काय आहे तो. हे सद्गुरू गगनगिरी महाराजांचं मठ आहे. इथे ही त्यांची समाधी. खूप छान असं वातावरण आहे. आणि याच्या साईडला तुम्ही बघाल हे दृश्य, इतकं छान दृश्य आहे की तुमचं मन इकडे परत पुन्हा पुन्हा यावं असं करेल. इतकं शांत असं, छान पाण्याच्या लाटांचा आवाज, लाटांचा म्हणतोय मी, पाण्याच्या वाहत्या झऱ्यांचा आवाज आहे तो. आणि नंतरला तुम्ही जर नदीच्या डाव्या बाजूला आलात मंदिराच्या, तर इथे छान असं वाहता पाण्याचं झरा आहे छोटासा. तुम्ही इथे मस्त शांतपणे बसू शकता, मेडिटेशन करू शकता. आतमध्ये आल्यानंतरला एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. तुम्ही बघितलात तर या साईडला, म्हणजे खरंच यावं, प्रत्येकाने एक व्हिजिट तरी करावी. या गगनगिरी महाराजांचा जे मठ आहे खोपोली इथे, खरंच खूप मस्त आहे. म्हणजे आतमधल्या साईडला जर तुम्ही बघितलात तर या साईडला खूप अशी झाडं आहेत, इकडे पण झाडं आहेत, इथे पण आहेत. आणि बऱ्यापैकी आंब्यांची झाडं वगैरे इथे या लोकांनी लावलेली आहेत. त्याच्यामुळे पूर्ण अख्ख्या परिसरामध्ये शांतता पसरलेली आहे, एकदम व्यवस्थित. म्हणजे मन खरंच प्रसन्न होईल आल्यावरती. पण आणि यायचं असेल तर सकाळी या लवकर, जेणेकरून कसं वातावरण शांत असतं, मस्त थंड असतं वातावरण. त्याच्यामुळे जरा बरं वाटतं इकडे येण्यासाठी. तुम्ही असं पुढे चालत
या साईडला इथे शंकराचं मंदिर लागेल हे, आणि पुढच्या साईडला इथे गुहा दर्शन आहे आणि याच्या वरच्या साईडला गुहा आहे. तर चला आपण जाऊया, गुहेचं दर्शन घेऊया, वरती पण काय आहे ते पाहूया. गगनगिरी, संत गगनगिरी महाराज. वरच्या साईडला तुम्ही आलात की बघू शकता इथे गुफा आहे. वरती सायलेन्स राहायचं आहे, त्याच्यामुळे मी आता पुढे जाऊन काय बोलणार नाही, फक्त गुफा दाखवेल. ही गुफा आहे. आणि वरच्या साईडला आला तर बघा किती छान दुसरं आहे. मस्त गारेगार गोळा एन्जॉय करताना. मित्रांनो आमचं सगळं फिरून झालेलं आहे. तर तुम्ही पण इथे या, विजिट करा. खरंच खूप छान असं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. वरती गुफा आहे, शंकराचं मंदिर आहे, बरंच असं पाहण्यासारखं आहे. आणि आलात तर मोस्टली सकाळी या, जेणेकरून ते बेटर राहील, कारण सकाळी गर्दी नसते. आता बरीचशी गर्दी वाढलेली आहे 10 नंतरला. सो याल तर 9च्या अगोदर या. खोपोली स्टेशनपासून पण हे जवळ आहे यायचं असेल तर. पण इथे येऊन नक्की भेट द्या, कारण खरंच खूप छान मंदिर आहे, मस्त आहे पाहण्यासारखं. आणि जास्त लांब पण नाही आहे. हे मुंबईपासून हार्डली 2 तासाच्या अंतरावरती 91 किलोमीटर जवळपास आहे. तर नक्की या, विजिट करा आणि प्रतिक्रिया कळवा तुमची पण. आणि असेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे करून पुढच्या व्हिडिओज तुम्हाला पण दिसतील. आणि चला, बाय बाय.